नमस्कार मैत्रिणींनो, मी गावी आले आणि आज शेतात आले. तुम्हाला तर माहिती आहे मी गावी आले आणि बघा कसा मस्त हिरवा परिसर फुलला आहे सगळा. ज्वारी किती छान आली आहे बघा. थोडंसं का असं दाखवा इकडे बघा. आणि हा आहे हरभरा. हरभरा किती छान आला आहे. ज्वारी थोडीशी आडवी पडली कारण स्प्रिंकलरने पाण्याचा फवारा गेला आहे तिकडे. आणि हा बघा इथे लसूण लावला आहे थोडासा. आणि ही ज्वारी खूप छान आली पण यावर्षी. आणि हा इकडे पण हरभरा आहे. आणि आंबे पण छान फुटलेत यावेळेस. आंबे खूप जबरदस्त फुटलेत. आंबे भरपूर आहेत यावर्षी. आणि थोडीशी मेथी टाकली. कशीही टाकली ती आली आहे पण जर बऱ्यापैकी. इथे पण लसूण लावला आहे, इकडे लसूण लावला आहे. हे आमचं लिंबोणीचं झाड आहे बघा. आता नाही आहेत पण तरी कुठे कुठे फुलं येतात छोटे छोटे. हे पपईचं झाड आहे. आणि बाकी तिकडे ना काबुली चणा लावला आहे उसामध्ये थोडासा. ते वर आहे, ते नाही दिसणार. सगळंच हे पाहिजे ना, तर ते तेवढं वरचं येत नाही ना. तर तुम्हाला खरं सांगू का, मला एवढं करमतं, एवढी मज्जा येते ना. बघा तुम्ही ज्वारी किती मोठी मोठी आली आहे. मी तुम्हाला दाखवते या. मस्त आली एकदम ज्वारी. किती उंच उंच ज्वारी आली. मी मागेच काही आता वेळ अमावस्येच्या वेळेसच आले होते. इथं पण लावली मेथी. मेथी खूप सुंदर सुंदर आली आहे. छोटी छोटी मेथी जेवताना आपण घेतली पाहिजे ही मेथी. फ्रेश फ्रेश ताजी ताजी मेथी जेवताना, शेतात जेवताना हीच मज्जा येते की आपल्याला हवी ती भाजी फ्रेश मिळते. छोटी छोटी का असेना पण ते आपण घेऊन धुवून खाऊ शकतो. लाल पानाची आहे, गावरान मेथी आहे मंडळी मैत्रिणींनो. तर ही भाजी छान असते, कडू नसते. आणि मेन म्हणजे ह्याला कुठलं खत नाही, रसायन नाही, काही नाही. छोटी छोटी पण छान आली. आणि ही बघा ज्वारी. ज्वारी शेतानं तर बापरे एकदम हिरवा शालू पांघरलाय असं वाटायला लागले. छान आली पण ती आडवी पडली आहे. मला वाटतं त्या स्प्रिंकलरच्या पाण्याने पडली आहे का, आहे की नाही? हा, बघा ना पण किती चांगली रे. आडवी इतकी पडली. तिकडचा हरभरा तर काय जबरदस्त आलाय बापरे. पण मध्ये जायला भीती वाटायला लागली. छान आले पण एकदम सुंदर. आता असं वाटायला लागले मी तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, मला अजिबात मुंबईला जावं असं वाटत नाही आहे. मुंबईला जायची इच्छाच होत नाही आहे, एवढं सुंदर आले. आणि थोडी थोडी कोथिंबीर पण टाकली इथे. घेते थोडीशी. थोडी थोडी छोटी छोटी झाली पण चला जेवताना थोडीशी उपयोगाला पडेल. वाव, कोथिंबीर अजून यायची बाकी आहे. छोटी छोटी आहे. कुठे कुठे असं लसणाच्या आजूबाजूला टाकली थोडीशी. वेळ अमावस्याला आले होते ना त्या दिवशी लावलेला लसण आहे हा. आणि छान आला आहे. बाकी इकडे चिखल झाला आहे जरासा. आणि चिखलच झालं आहे. मला वाटतं ह्या लसणाला पाणी देताना चिखल झाला आहे. हो कसं काय जायचं ह्याच्यातून. काबुली चणा दाखवायचा का? दाखवा. काबुली चणा दाखवायचं पण इकडे चिखल खूप आहे ना, कसं जाणार. या तुम्हाला दाखवते काबुली चणा. जे मोठा मोठा आपण हे करतो तो पण यावर्षी थोडासा ट्राय केला आहे उसामध्ये. ते आंब्याचं झाड आहे. आंबा अर्धा फुटला आहे, अर्धा नाही फुटला. तिकडे काय तो बऱ्यापैकी फुटला आहे. आणि चिखल नाही ना. वाव, मज्जा आहे. शेतकऱ्याची मज्जा तर असते पण कष्टही खूप असतात. भरपूर कष्ट करतात. त्याला घाटे यायला लागले ना. हा, काबुली चण्याला घाटे यायला लागले. आले आले घाटे आले. आले ना. किती मोठं मोठं दिसतं हे. बाप रे. मैत्रिणींनो अहो किती मोठं आहे. ह्याचे घाटे दाखवू का तुम्हाला? घाटे बघा किती मोठा घाट आहे हा. अक्षरशः खरं तुम्हाला पूर्ण झाड दिसतंय का? दिसू शकतं का? दिसते दिसते. हां हे बघा. वाव, हे बघा. हे बघा किती मोठे मोठे घाटे आलेत. छान आहेत पण आत्ताशी येईल आहेत कारण की कोवळ आहे फार. असं काही जास्ती भरलेलं नाही आहे. आणि गहू आलाय. ऊसामध्ये गहू लावला होता तर गहू आलाय. अय्या ह्या गव्हाला तर फशा पण आल्या. हा मग काय. आणि निसवला काय त्या निसवला. मुंबईत संक्रांतीला असले 5 घेतले ते किती 10 रुपयाचे 5. आणि ते पण एवढे कोवळे काय सांगू तुम्हाला. इथे बघा. आणि हे इथला पट्टा खूप छान आलाय पण इकडचं बारीक बारीक आलंय पण हा पट्टा खूप छान आला. आणि ते हरभरा काय मस्त आलंय ना, सुंदर. खरं सांगू का तुम्हाला मैत्रिणींनो, हा परिसर बघून मला इतका आनंद झाला की पहिल्यापासून मला खरं कसं सांगू का तुम्हाला, मला शेतात यायला खूप आवडतं. मी शेतातच जेवते पण घरून जेवण वगैरे घेऊन येते. जेवणाचा व्हिडिओ एखाद दिवशी टाकेल मी बनवून. पण हे जे नैसर्गिक निसर्गरम्य वातावरण आहे ना मला खूप आवडतं. मी गावात बसत नाही. असतात कुठे कुठे बायका बसतात बोलतात
चालतं ह्यांचं त्यांचं चुगल्या बिगल्या आपल्याला काय देणं घेणं नाही, आपण कधीतरी येतो. पण मी सरळ उठून आपल्या शेतात येत असते. तिकडे एक आंब्याचं झाड आहे, थोडंसं दाखवा. आंबा जबरदस्त फुटला आहे, अर्धा फुटला आहे, लांब आहे, तुम्हाला दिसेल की नाही माहिती नाही. तिकडे त्या ताई काहीतरी करतायत वाटतं. काय करतायत त्या? हरभरा तिथपर्यंत पेरलाय का शेवटपर्यंत? हा. अच्छा, ती भाजी खुडते का काय ती बाई? हा. आता फुलं आली असतील. खुडत असले बारका असेल तेव्हा खुडते. अच्छा अच्छा, म्हणजे कुणाकुणाचं ते हे झालेलं असते. तिकडे बायका ऊस खुरपायला पण ते पलीकडे बोरीच्या. चला, कसा वाटला आपला सगळं हिरवागार आणि निसर्गरम्य वातावरण कसं वाटलं? छान वाटलं का? तुमच्या इकडे असेल, कारण कसं असतं शेतकऱ्याला तर सगळंच माहिती असतं. मीही शेतकरी आहे, छोटं आहे, थोडंसं आहे शेत, पण समाधान वाटतं मला. खरं खरं सांगू का तुम्हाला मैत्रिणींनो, आपल्याकडे शेत थोडं तरी असावं. कारण शेताची किंमत कोरोना काळात कळली खऱ्या अर्थाने. काही नाही तर किमान आपल्या शेतात आपण पेरून उगवून खाऊ तरी शकतो. मुंबईला काही नव्हतं. आम्ही 6-7 महिने इथेच होतो कोरोनामध्ये. असो, तरी पण आपल्याला मुंबईने जगवलं. मुंबईने उपाशी मरू दिलं नाही. आपली मुंबई शेवटी मराठी माणसाची. त्यामुळे काही नाही, राहील तिथं आपलं घर असतं. पण शेती असणं हा एक वेगळा अभिमान आहे, कारण आपला भारत देशच शेतीप्रधान आहे असं म्हणायचं होतं मला. चला, कसं वाटलं आपलं सगळं हिरवंगार वातावरण ते त्याच्यासाठी तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि छान छान कमेंट करा. बाकीचं काय सगळं धन्यवाद, तुम्हाला सर्वांचे खूप सपोर्ट करताय. बाय.